बहुतेक लोक जेव्हा कॅन्सर किंवा कर्करोग हा शब्द ऐकतात तेव्हा तो त्यांच्यासाठी प्राणघातक असा दुर्धर रोगाशी संबंधित असतो. परंतु 1970च्या दशकापासून कर्करोग बरा होण्याची समस्या तिप्पट झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लवकर निदान झाल्यामुळे हे शक्य झाले आहे. कॅन्सर जास्त पसरण्याआधीच निदान झाल्यास रुग्णांसाठी अनुकूल परिणामासह उपचार शक्य झाले आहेत. समस्या अशी आहे की आपल्याला डॉक्टरकडे जाण्याचा वेळ नसतो किंवा आपण जास्त महत्त्व देत नाही. आपण काही लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे लवकर निदान होत नाही. आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की तुमच्यात लक्षणे दिसत असतील तर तो तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही डॉक्टरकडे जावे व मदत घ्यावी. आपण पाहणार आहोत कॅन्सर होण्याची कारणे. कर्करोगानंतरच बहुतेक रुग्णांना आजाराच्या एखाद्या पातळीवर वजन कमी होतं तेव्हा कोणतेही स्पष्ट कारण नसताना आपले वजन कमी होणे तेव्हा त्याला अनपेक्षित वजन कमी होणे म्हणतात. 5 किलो किंवा त्याहून अधिक वजन कमी होणे हे कर्करोगाचे पहिले लक्षण असू शकते. स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाचा कर्करोग हे वारंवार घडते. कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये ताप खूप सामान्य आहे. कॅन्सर पसरत असताना तापाची वारंवारता वाढते. कर्करोग असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ताप येतो. विशेषतः कर्करोग किंवा त्याच्या उपचाराचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असेल तेव्हा सामान्यपणे वारंवार ताप येणे हे ल्युकेमिया किंवा लिम्फोमा सारख्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्याचप्रमाणे अत्यंत थकवा येणे किंवा विश्रांती घेऊन सुद्धा थकवा न जाणे हे कर्करोग वाढत असल्याचे महत्त्वाचे कारण असू शकते. पण काही कर्करोगांमध्ये जसे की ल्युकेमिया याच्या सुरुवातीलाच खूप थकवा येऊ शकतो. पोटाच्या कर्करोगामुळे रक्त कमी होऊ शकते, त्यामुळे थकवा येऊ शकतो. तसेच त्वचेच्या कर्करोगासोबत इतर काही कर्करोगांमुळे त्वचेत बदल होऊ शकतो. त्याची चिन्ह व लक्षणे खालीलप्रमाणे: त्वचा गडद होणे, त्वचा व डोळे पिवळे होणे म्हणजे कावीळ, त्वचा लालसर दिसणे, खाज सुटणे, केसांची जास्त प्रमाणात वाढ होणे, तसेच बद्धकोष्ठता, अतिसार किंवा तुमचा खालचा आकार बराचसा काळा होणे हे कोलन कॅन्सरचे लक्षण असू शकते. त्याचप्रमाणे एकीकडे लघवी करताना वेदना होणे, लघवीमध्ये रक्त येणे, मूत्राशयाच्या कार्यात बदल होणे. ज्याप्रमाणे लघवी वारंवार किंवा कमी प्रमाणात होणे मूत्राशय किंवा पोटाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकते. बऱ्याच लोकांना माहीत आहे की तीर वाढणे, दुखापत होणे किंवा रक्त येणे ही त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. पण आपण त्याचप्रमाणे लहान जखमांकडे लक्ष दिले पाहिजे, ज्या 4 आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरा होत नाही. घसा जर बरा होत नसेल तर तोंडाचा कर्करोग असू शकतो. तुमच्या तोंडातील कोणताही बदल दीर्घकाळ राहिले तर तुम्ही डॉक्टरकडे किंवा दंतवैद्याकडे गेले पाहिजे. पुरुषांमध्ये जननेंद्रिय किंवा योनिमार्गातील फोड, संक्रमण किंवा सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाची चिन्हे असू शकते. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांमध्ये पिरियड हे सामान्य रूपापेक्षा जास्त दिवस राहत असेल तर कॅन्सर होण्याचे संकेत असू शकतात. त्याचबरोबर पिरियडमध्ये जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर आपण ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञाकडून तपासून घेतले पाहिजे. तसेच मेनोपॉजनंतर महिलांना सफेद डिस्चार्ज व बेजाहीर रक्ताची समस्या होत असेल तर गर्भाशयात कॅन्सर होऊ शकतो. जर आपणास मेनोपॉजनंतर हे लक्षण दिसत असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घ्या. याचा वेळोवेळी इलाज केला पाहिजे. तसेच गर्भाशयात कॅन्सर होण्याची महिलांमध्ये शारीरिक संबंध बनवत असताना जास्त प्रमाणात आग होणे किंवा ह्यावेळी आपल्या पार्टनरबरोबर असह्यता अनुभवत असेल तर कोणत्या कारणाशिवाय वजन कमी होणे, अति थकवा, खाताना त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसत असतील तर आपण डॉक्टरकडे सल्ला घेतला पाहिजे. तसेच कर्करोगाच्या सुरुवातीच्या किंवा प्रकट अवस्थेत असामान्यपणे जास्त स्राव होऊ शकतो. खोकल्यामुळे रक्त येणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्याचप्रमाणे
स्टूलमध्ये रक्त दिसले ज्याचा रंग खूप गडद असू शकतो तर ते कोलम कॅन्सर किंवा रेस्टॉल कॅन्सरचे लक्षण असू शकते. एंडोमेट्रियम गर्भाशयाचा अस्तर ज्या गर्भाशयाच्या योनीमधून रक्तस्राव होऊ शकतो. तसेच लघवीमध्ये रक्त येणे हे मूत्राशय किंवा किडनीच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्याचप्रमाणे स्तनातून रक्ताचा स्राव होणे हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. शरीराच्या कोणत्याही भागात कडक किंवा गाठ हे स्पर्शाने जाणवू शकतात. हे कर्करोग प्रामुख्याने स्तन अंगकोश शरीराच्या मऊ ऊतीमध्ये होतात. तसेच गिळण्यास अडचण किंवा सतत अपचन किंवा अन्न घेताना अडचण येणे ही अन्ननलिका पोट किंवा कर्करोगाची लक्षणे असू शकतात. सततचा खोकला किंवा घशात होणारे खवखव 3 आठवड्यापासून जास्त काळ त्रास होत असल्यास तुम्ही डॉक्टरला भेटून सल्ला घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे स्वरयंत्र कर्कश होणे थायरॉइडच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. आपणास जर वरील लक्षण दिसत असल्यास आपण डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेतला पाहिजे.